हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवणार आहोत लटकन। तर इथे मी घेतलेले आहे स्किल आणि स्किलचे साहाय्याने मी इथं माप घेणार आहे। तर इथं जे ब्लाऊजला लटकन बनवतात तुम्ही ब्लाऊजची साईज घेऊन बनवू शकता। इथं मी घेतलेले आहेत क्रिस्टल, क्रिस्टल पण बोलतात, हँगिंग मोती पण बोलतात याला। हे लाईनमध्ये भेटतात, एक लाईन अशी भेटते, बघू शकता तुम्ही। तर याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल असतात। तर तुम्ही बघू शकता इथं मी 2-4 कलर घेतलेले आहेत। हा रेड कलर आहे। सगळे कलर तुम्हाला जे हवेत ब्लाऊजचे कलर ते नक्कीच भेटतात आरी वर्कच्या दुकानामध्ये। तुम्ही हँगिंग बीट्स बोललात तरी भेटतात आणि क्रिस्टल बोललात तरी भेटतात। तर इथं बघू शकता मी वेगवेगळ्या शेपचे घेतलेले आहेत हँगिंग मोती। तर इथं मी घेतलेला आहे पॉलिस्टर थ्रेड गोल्डन कलरचा आणि हा आहे पर्पल क्रिस्टल। हा थोडा वेगळा असतो, हा चमकतो खूप आणि याचे कलर चेंज होतात, म्हणजे जसे आपण फिरवतो तसे कलर जरा थोडा चेंज होतो याचा। तर बघू शकता तुम्ही नॉर्मल क्रिस्टल आणि हा जो मी घेतलेला आहे डार्क पर्पल कलरचा, तो थोडा वेगळा शेड असतो त्याचा। तर इथं बघू शकता मी जे वेगवेगळे घेतलेले आहेत हँगिंग बीट्स, याच्यामध्ये शेप पण वेगवेगळे आहेत आणि इथं वेगवेगळे साईजमध्ये असतात। हे बघू शकता तुम्ही। इथं मी पिंक कलरमध्ये पण घेतलेले आहेत, ग्रीनमध्ये, आणि हे गोलमध्ये पण भेटतात, गोल साईजमध्ये पण क्रिस्टल असतात। तर याची पण तुम्ही हँगिंग बनवू शकता। तर मी याचे पण हँगिंग करून दाखवणार आहे तुम्हाला। आणि हे आहेत लक्ष्मी कॉईन, याने पण मी हँगिंग करून दाखवणार आहे। जे आपण ब्लाऊजवर देवी वगैरे बनवतो तेव्हा लक्ष्मी कॉईनचे हँगिंग बनवतात। हे तर घेतलेले आहेत मी लॉंग पाईप, म्हणजेच कट बीट्स आणि 4 mm चे गोल्डन मोती। तर हे सगळे आपण लटकन बनवणार आहोत याच्याने। तर सगळं मटेरियल तुम्ही बघितलेलं आहे। तर इथं मी जे मला साईज बनवायची आहे, थोडेसेच आपण लटकन बनवणार आहोत, त्या साईजमध्ये मी इथं मार्किंग करून घेणार आहे। जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर बनवाल तेव्हा व्यवस्थित ब्लाऊजच्या बाजूची मार्किंग घेऊन करणार आहोत आपण। तर हे लक्षात ठेवा। इथं फक्त मी शिकवण्यासाठी थोडंसं लाईन मारून घेत आहे आणि तुम्हाला कशी हँगिंग बनवायची ते दाखवत आहे। फुल डिटेल दिलेले आहे हँगिंग कशी बनवायची ते, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओचे 2 पार्ट येणार आहेत। पहिल्या पार्टमध्ये हँगिंग वेगवेगळे असणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये पण हँगिंग वेगवेगळे असणार आहे। तर इथं घेतलेले आहे मी हातशिलाईची जी सुई असते हातशिलाईची, ते छोटी सुई भेटते, ते घेतलेले आहे मी। आणि हा जो आपला पॉलिस्टरचा जो थ्रेड आहे गोल्डन कलरचा, तर इथं डबल धागा करून घ्यायचा आहे आपल्याला, ज्याकरून आपला धागा तुटणार नाही आहे आणि हँगिंग खराब नाही होणार। तर इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स। तर आपल्याला शुगर बीट्स हे लागणार आहेत। तर बघू शकता शुगर बीट्स इथं मी कॉपर कलरचे घेतलेले आहेत। याच्यामध्ये गोल्डन कलरही येतो, सगळ्या कलरचे भेटतात, तुम्हाला जे हवे तुम्ही घेऊ शकता। पण मी इथं घेतलेले आहे, कॉपर कलरचे होते माझ्याकडे तर मी घेतलेले आहेत। तर इथनं मी सुईवरती घेणार आहे आता। सुईवरती घेऊन आपण खालच्या साईडला सुई टाकणार आहोत आणि धागा 2 बोटामध्ये पकडून ठेवणार आहोत आणि सुईवरती काढून घेणार आहोत, ज्याकरून आपल्या धाग्याला एक व्यवस्थित असे नॉट बसणार आहे, धागा वरती नाही निघणार आहे। तुम्ही पण ब्लाऊजवर करताना असं धागा पहिला पॅक करून घ्या, ज्याकरून आपले हँगिंग खराब नाही होणार। तर इथं मी पहिले शुगर बीट्सनीच हँगिंग बनवणार आहे। बघू शकता इथं मी 10 शुगर बीट्स टाकलेले आहेत आणि हा जो एक एक्स्ट्रा टाकला होता तो मी काढलेला आहे। तुम्ही बघू शकता साईडला ठेवलेला आहे, तो कशासाठी ठेवला आहे ते बघा। आता पुढे दाखवते मी। माझा थोडा आवाज बसल्यामुळं ना आवाज येत नाही आहे माझा।
सर्दीमुळं, तर समजून घ्या थोडंसं. तर इथं मी एक क्रिस्टल टाकणार आहे. क्रिस्टल बघू शकता तुम्ही कसा टाकला आहे मी. छोटी साईज असते ते आतल्या साईडला टाकणार आहोत आपण, आणि एक शुगर बीट्स टाकणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला शुगर बीट्समधून सुई नाही काढायची आहे. शुगर बीट्स साईडला करायचं आहे, आणि आपला जो क्रिस्टल आहे त्याच्यामधनं सुई व्यवस्थित त्या शुगर बीट्समधनं एक पण शुगर बीट सुटला नाही पाहिजे, ज्या करून तुमचे हँगिंग खराब होऊ शकते. व्यवस्थित त्यातनं सुई आपण काढणार आहोत आणि खालच्या साईडला नेणार आहोत. बघू शकता खालच्या साईडला मी टाकलेली आहे सुई, आणि धागा व्यवस्थित खेचून घेणार आहोत. इथं धाग्याची काळजी घ्यायची आहे. धागा फोल्ड होतो आणि अटकला जातो, तर व्यवस्थित तुम्ही पण हँगिंग करताना लक्ष द्या. इथं आपण हँगिंगला एकदम व्यवस्थित पॅक करणार आहोत, ज्याकरून आपले हँगिंगचं वरती नाही येणार धागा. इथं बघू शकता डबल मी सुई खाली टाकलेली आहे. खालनं मी धागा पकडून ठेवत आहे 2 बोटामध्ये, आणि सुई त्याच्यामधनं घेत आहे की खालच्या साईडला नॉट बसेल त्याला. तुम्ही पण खालच्या साईडला नॉट टाका. बघू शकता दुसरंही मी सुई वरती काढून घेतलेले आहे, आणि इथं पण मी पहिली नॉटच देणार आहे धागा पॅक करण्यासाठी. तसंच तुम्ही जेव्हा पण बनवताल हँगिंग, सगळ्या हँगिंगला आपण नॉट देऊन पॅक करणार आहोत धागा. तर हे नक्कीच टिप्स लक्षात ठेवा. तर इथं कधी कधी छोटे बीट्स पण असतात, तर लक्षात ठेवा. शुगर बीट छोटे कधी असले तर ते काढून व्यवस्थित दुसरे मोठे टाकायचे, ज्याकरून आपली रिटर्न सुई जेव्हा आपण त्याच्यातनं टाकतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. तर हे पण लक्षात ठेवा. हे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला आरी वर्क करताना कामी येणार आहेत. तर इथं मी वेगळ्या कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे, बघू शकता ग्रीन कलरचा. तर तुम्हाला वेगळ्या कलरचे क्रिस्टल टाकून मी इथं हँगिंग दाखवणार आहे, ज्याकरून तुम्हाला आयडिया भेटेल की कशी हँगिंग करायची. जेव्हा तुम्ही आरी वर्क शिकता तेव्हा खूप सारे आयडिया लावून तुम्ही हँगिंग करू शकता. त्याच्यासाठी ज्याला कोणी बेसिक शिकायचं असेल आरी वर्कचं, तर आपल्या आयडीवर पहिले बेसिकचे व्हिडिओ आहेत अपलोड केलेले, तर तुम्ही जाऊन नक्की आपली आयडी चेक करा. बेसिकचे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत, आणि आता ॲडव्हान्स चालू आहे आपलं, तर ॲडव्हान्सचे पण भरपूर सारे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर माझे व्हिडिओ लेट येत आहेत, माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं. तर समजून घ्या, आता रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, ज्याचे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर इथं बघू शकता जे क्रिस्टलमध्ये जो मोठा मोती येतो तो टाकलेला आहे मी, कारण तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे क्रिस्टल असतात. हँगिंग मोती भरपूर नावं आहे त्याला, वेगळे बोलतात लोक, की क्रिस्टल बोलतात, हँगिंग मोती बोलतात, लटकन बोलतात, भरपूर काय बोलतात. तर तुम्हाला जे आरी वर्कच्या दुकानात गेलात तर तुम्हाला इझिली भेटतात हे मोती. वेगळ्या साईजमध्ये असतात, तर ते वेगळ्या साईज मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला हँगिंग बनवायला येणार आहे. ट्राय नक्की करा. तुम्ही इथं कुठलेही बीट्स यूज करू शकता. इथं तुम्ही तर इथं मी वेगळे बीट्स तुम्हाला बोलले की मी टाकलेले आहेत. तुमच्यापाशी गोल्डन मोती असल्या त्याने पण बनवू शकता तुम्ही. गहू मणी असले त्याच्यापासून बी बनवू शकता.
ते पण खूप सुंदर दिसतात गहू मण्याने पण. तर इथं फक्त एकच प्रॉब्लेम येतो हँगिंग बनवताना की धागा अटकला जातो. ते तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित धागा खेचायचा आहे. जास्त खिचू नका ज्याकरून तुटेल. इथं बघू शकता 4 मी हँगिंग वेगळे बनवलेले आहेत. वेगळे इथं मी हँगिंग मोती म्हणजे क्रिस्टल यूज केलेले आहेत. तर इथं मी दुसरे हँगिंग दाखवणार आहे आता पुढे. खूप छान दिसते बघू शकता. इथं वेगळे डिझाईन दाखवणार आहे मी. इथं बघू शकता मी लाईन बनवून घेतलेले आहे आणि सुईवरती घेतलेले आहे. इथं मी घेतलेल्या आहेत कट बीट्स. तर इथं मी कट बीट्सनी हँगिंग बनवणार आहे. इथं मी रेड क्रिस्टल घेतलेले आहेत, हँगिंग मोती जे बी तुम्ही बोलताल. तर इथं मी 10 क्रिस्टल 10 कट बीट्स टाकलेले आहेत बघू शकता. 10 कट बीट्स टाकल्याच्या नंतर आपल्याला एक हँगिंग मोती टाकायचा आहे. हँगिंग मोती टाकायच्या पहिले मी इथं एक शुगर बीट्स टाकलेला आहे. तर आपल्याला इथनं जे आपला हँगिंग मोती आहे त्याच्यामधनं सुई काढून घ्यायची आहे. बघू शकता इथं. सुई काढून व्यवस्थित धागा खेचून घ्यायचा आहे. धागा खेचताना बोटामध्ये पकडून ठेवा. बोटामध्ये पकडून ठेवल्याने काय आहे, धागा आपला अटकत नाही आहे. आणि आपण आता क्रॉसमध्ये टाकणार आहोत धागा. इथं बघू शकता वापस मी 10 कट बीट्स टाकलेले आहेत आणि आपण व्यवस्थित व्ही शेप बनवून घेणार आहोत याचा. बघू शकता व्ही शेपमध्ये इथं मी सुई खालते टाकत आहे. खूप सुंदर दिसतं हे हँगिंग. बघू शकता तुम्ही, जसं बनेल ना तसं खूप सुंदर दिसतं हे हँगिंग. आणि इथं मी धागा पॅक करून घेत आहे. जिथं आपण धागा पॅक केलेला आहे तिथनंच आपण धागा वरती घेणार आहोत आणि वापस आपण 10 कट बीट्स टाकलेले आहेत. बघू शकता. आणि एक शुगर बीट्स. तर पूर्ण अशीच हँगिंग बनवून घेणार आहोत आपण. तर हे हँगिंग झाल्याच्या नंतर नेक्स्ट पार्ट नक्की बघा तुम्ही. सेकंड पार्ट येणार आहे आपला. त्याच्यामध्ये खूप सुंदर हँगिंग बनवलेले आहेत आपण. ते बघायला नक्की विसरू नका. तो व्हिडिओ मी उद्या किंवा परवा या 2 दिवसात नक्कीच टाकेल. तर आपले रेग्युलर आता व्हिडिओ येतील. माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ नाही आले. तर आता नक्कीच येतील.
आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत जावा. आजची हँगिंग तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगा. तुम्हाला आणखीन कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. आणि तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वरती पण असे व्हिडिओ बघायला भेटतील जे शॉर्ट व्हिडिओ असतात. तर तिथं पण माझ्या इंस्टाग्राम आय-डीला फॉलो करा. त्याची लिंक मी यूट्यूबमध्ये दिलेली आहे, यूट्यूबच्या लिंकमध्ये. तर नक्की जाऊन फॉलो करा. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप छान दिसत आहे हँगिंग. इथं मी आता धागा पॅक करून घेत आहे. आणि इथं नॉट देऊन मी हँगिंग कंप्लीट करून घेत आहे. तर इथं माझी मैत्रीण मला विचारते की हँगिंग खूप सुंदर दिसते. तर इथं बघू शकता तुम्ही, हँगिंग खरंच खूप छान दिसत आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला मेसेजमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला.